अध्यक्ष महाराज, मी बीड जिल्ह्याचं उदाहरण सांगत होतो. पुन्हा आता एक उदाहरण, आता 6/3/2026 रोजी आकांक्षा मुजाजीराव गायकवाड 25 वर्षाची पोरगी, मागासवर्गीय मुलगी, ही पद्मश्री शामराजी कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सिडको नांदेडमध्ये शिकत होती. अध्यक्ष महाराज, गुरुकृपा मंगल कार्यालय हुडको नांदेड, जीवन घोगरे वय 50 वर्ष यांच्या हॉस्टेलमध्ये ते मुलगी राहायची. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये त्या पोरीवर अत्याचार करून त्या पोरीला गळफास लावून त्या पोरीला मारलं गेलं. गुन्हा दाखल झाला, पण अजूनपर्यंत हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर आपण कुठली कारवाई केली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या, मेडिकल सारख्या शिक्षण घेणाऱ्या मुलीचा आणि मागासवर्गीय मुलींवर अत्याचार करणाऱ्या आणि या पद्धतीचं फक्त गुन्हा दाखल करून, आणि गुन्हा कुठला दाखल केला आपण अध्यक्ष महाराज, त्याच्यामध्ये BNS 2023 108 केला, भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे 223 केला, आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 3/2 त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले. मग हे गुन्हे दाखल केलेत, पण गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आपण त्याला पकडलं नाही, त्याची चौकशी केली नाही. आखरी कोणाचा दबाव आपल्यावर आहे, कोण आहे याच्या मागं? म्हणजे मागासवर्गीयांच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना जीवानिशी संपवणाऱ्या अशा व्यवस्थेला कोण पोचताय? का कारवाई केली नाही? का नाही त्याला आपण जीवन घोगरे याला अरेस्ट केलं नाही? हे आपल्या उत्तरामध्ये आम्हाला तुमच्याकडून आपण सांगितलं पाहिजे. हे या ठिकाणी मी सांगतो अध्यक्ष महाराज.